गेल्या अनेक वर्षांपासून भारतामध्ये दहशतवादी कारवाया करणारी पाकिस्तानची संघटना ISI यावेळेला भारतासाठी एखादी नवी योजना आखतेय का असा संशय तपास यंत्रणांना येऊ लागलेला आहे आणि त्याला कारणीभूत ठरलेली आहे ती ISIची एक नवी मोडस ऑपरेंडी। भारतात मोठे दहशतवादी हल्ले न करता स्थानिक पातळीवरती लहान घटना घडवायच्या अशा पद्धतीच्या ISIच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे आणि त्यासाठी ISI भारतात विखुरलेलं नेटवर्क वापरणार असल्याचं कळतंय। सध्या महाराष्ट्र ATS सह देशभरातल्या तपास यंत्रणांच्या तपासातनं जे काही संकेत समोर आले ते पाहता ISIनं भारतात हल्ल्यासाठी भारतातल्याच तरुणांचा भारतातील शस्त्रसाठा आणि इतर साहित्य पुरवून वापर करण्याचं नवीन धोरण आखल्याचं समोर येतंय आणि त्यासाठी पाकिस्तानमधील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या गँगचा वापर होत असल्याचे संकेतही मिळतात। तर पाकिस्तानमधला हाच कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरनं महाराष्ट्र ATSनं राज्यभरातल्या जवळपास 150 तर विदर्भातल्या 10 तरुणांना चौकशीसाठी बोलावलेलं होतं। सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळे तरुण शहजाद भट्टी, आबिद जाट, राणा हुनैन तसंच अशरफ बशीर आलम या पाकिस्तानी गँगस्टर्सच्या संपर्कात असल्याचा संशय आहे, त्यामुळे ATSनं सगळ्यांना चौकशीसाठी पाचारण केलं। विदर्भातल्या 10 तरुणांची तब्बल 18 तास चौकशी केल्यानंतर ATSनं त्यांना ताकीद देऊन सोडून दिलं। मात्र त्यांच्या फोनमधला सगळा डेटा सखोल फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवला गेला। देशभरात ATS आणि इतर केंद्रीय एजन्सीजनं पाकिस्तानातील गँगस्टर्ससोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क ठेवणाऱ्या भारतीय तरुणांवरती करडी नजर ठेवण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्याच मालिकेत विदर्भातील 10 आणि महाराष्ट्रभरातील सुमारे 150 तरुण हे ATSच्या रडारवरती आले। ते या सगळ्या तपासासंदर्भात आणि चौकशीबद्दल गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काय माहिती दिली आहे आपण पाहूया। तरुणांना ताब्यात घेतलं, त्यांचे मोबाईल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आले आहे आणि त्यांचा डेटा त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचं काम चालू आहे की नेमकं किती दिवसापासून हा आतंकवादी ह्या मंडळींच्या संपर्कात होता आणि नेमकं यांचं काय नियोजन होतं हे तपासण्यासाठी पुढील चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। सगळ्याच तरुणांचा याच्यामध्ये जाणून बुजून सहभाग आहे असं देखील नाही, काही जणांचा काही कारण नसताना देखील त्याचा त्या ठिकाणी संपर्क आला, त्याच्यामुळे चौकशीच्या दरम्यान जे गंभीर काम त्या ठिकाणी कोणी काही केलं त्यांच्यावरतीच कारवाई त्या ठिकाणी चालू आहे। परंतु अजूनही ATSने प्रत्येकाचा मोबाईल त्या ठिकाणी त्याचा संपर्क झाला होता त्या संदर्भात सखोल चौकशी करण्याकरता ते मोबाईल ताब्यात घेतलेले आहे।